नमस्कार, माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मुलांना शाळेसाठी आता शाळा सुरू होईल, डब्यासाठी लागणाऱ्या भाज्या प्रकार दाखवणार आहोत। सगळ्या प्रकारच्या भाज्या मी दाखवणार आहे तुम्हाला। तर आज आपली पहिली भाजी आहे बघा, वांग्याची भाजी करणार आहे मी। भरली वांगी करणार आहोत आपण। छानपैकी बघा, मस्त ही सांगलीची वांगी आहेत आमच्या इथं। तर ही खूपच मस्त होतात एकदम भरून। मग आता आपण यात मसाला भरून वांगी करणार आहोत। तर आता ही मी 4 वांगी घेतल्यात आणि आपल्याला मसाला लागणार आहे वाटण करून घ्यायसाठी। हे शेंगदाणे घेतलेत मी थोडे, आलं घेतले, लसणाच्या पाकळ्या 8-10, खोबऱ्याचा तुकडा घेतलाय एवढा, आणि जिरं आणि कोथिंबीर। याचं आपल्याला जाडसर वाटण करून घ्यायचं आहे, खूप बारीक करून घ्यायचं नाही आहे। तर चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर आता आपण वाटण करून घेऊया। शेंगदाणे थोडेसे मी भाजून घेतल्यात। आता आपल्याला लाल तिखट पण यातच घालून घ्यायचे। जेवढी चवीनुसार लागते तेवढी मी घातल्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय, तिखट कसे लागते तुम्हाला तसं। चला तर वाटण करून घेऊया। तर बघा, आपल्याला असं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे, पाणी वगैरे घालायचं नाही आहे, असं व्हायला पाहिजे, असं करून घ्यायचं आहे। चला तर आता भाजी करून घेऊया आपण वांग्याची। चला तर आता आपण वांग्याची भाजी करून घेऊया। गॅस चालू करून घ्यायचा आहे आता आपल्याला। बघा, मी वांगी असं चिरले मधोमध आणि त्याला मिठाच्या पाण्यात सोडले, कारण वांगी लवकर शिजतात पण आणि काळी पण पडत नाहीत, म्हणून आपण असं करायचं आहे। आणि हे जे वाटण आपलं त्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आता आपण चवीप्रमाणे। आणि थोडं तेल पण घालायचं आहे वाटणात, म्हणजे आपली वांगी टेस्टी होतील खूप, आणि त्याला तेल पण कट पण छान येतोय। बघा, आता यात मी थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घालून घेतलंय। आता हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊया। आणि तेलाला तेल थोडं तापलं की मग यात वांगी सोडून घ्यायची। तर भरूया यात आपण वांगी। वांग्यात मसाला भरून घ्यायचा आहे बघा, अशा प्रकारे भरायचं आहे। आणि तेल तापलंय आपलं, आता वांगी करून घ्या। बघा, अशा प्रकारे आपण भरून घ्यायचं आहे। राहिलेला मसाला तो पण आपण घालून घेऊया। आता थोडंसं खालीवर करून घेऊया। कोल्हापूरला वगैरे इकडं जांभळ्या कलरची वांगी असतात, काटेरी,
त्याला एवढी चव नसते. ह्या वांग्याला खूप चव असते हिरवी. ही सांगलीकडेच मिळतात, त्यामुळे ही खूपच टेस्टी वांगी असतात. तुम्हाला जर वांगी जर बाजारातून आणायला गेला तर कळत नसेल तर लांबड्या देठाची वांगी असतात ना, ती आणि ही अशा प्रकारची वांगी घ्यायची, म्हणजे ती चवीला असतात खूप. आता बघा, आता मिक्सरच्या ह्या भांड्यात मसाला लागलेला पाणी थोडंसं आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि आता वांग छानपैकी शिजू द्यायचं. ह्याला थोडंसं यात पाणी करायचं आपल्याला. आणि मस्त ज्वारीच्या भाकरी बरोबर, चपाती बरोबर खूपच छान टेस्टी लागते वांग हे. आणि लहान मुलांना डब्यात पण दिलं ना तर मुलं भाज्या अशा प्रकारे करून दिलं ना तर मुलं भाज्या पण खातात आवडीने. मग तर आता आपण याला बारीक गॅसवर याला शिजून द्यायचं आहे. चला तर आपण आता नंतर भेटते मी तुम्हाला. त्याला आपण झाकण लावून शिजवून घेऊया. तर बघा, आपली वांगी आता थोडीशी आपण पलटून घ्यायची आहे ना, म्हणजे आणखी हा भाग इकडचा भाग शिजलेला असतो, इकडचा कच्चा राहण्याची शक्यता असते, म्हणून थोडासा आता पलटी मारून घेऊया त्याला. आणि झाकण लावून आणि 7-8 मिनिटे शिजवून घेऊया. तर बघा, आता आपलं वांग शिजलेलं आहे. 5-7 मिनिटं झालेली आहेत आणि बघा मस्त कट आलेला आहे याला, खूपच छान झालं. आणि आता आपण खाण्यासाठी तयार आहे आणि डब्यात पण घालायला तयार आहे आपलं वांग बघा. तर आता आपण सर्व करून घेऊया आता ह्याला आणि डब्यात पण घालून द्यायचं आहे, असं करूया. तर बघा, आता आपली मस्त वांग्याची भाजी, भरली वांगी तयार आहे. कसले भारी झालेत बघा, कट पण छान आला आहे. तुम्ही जरा वेगळ्या प्रकारे केला तर मुलं खातात पण. आणि आपल्याला त्यांच्यासाठी फुलका करून द्यायचा आहे. असं थोडासा असं त्रिकोणी टाईप्स केलं आहे त्याला. असं केलं म्हणजे मुलं खातात पण, त्यांना वेगळं काहीतरी वाटते ना. आणि त्यासोबत सॅलड म्हणून थोडं काकडी देऊ शकते, काकडी टोमॅटो वगैरे, म्हणजे ते पण भाजी मुलांच्या पोटात जाईल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि परत मी तुम्हाला आणि नवीन भाजी करून दाखवणार आहे. अशा सगळ्या भाज्या प्रकार करणार आहे मी. आणि आजची टिप्स आहे की जर तुम्ही पुदिन्याची चटणी करत असाल वडापाव बरोबर खाण्यासाठी, तर त्यात थोडंसं बर्फ घालून बारीक केले ना तर चटणी काळी पडणार नाही. आणि दुसरी टिप्स आहे की कोथिंबीर बाजारातून आपण आणल्या धुतो आणि मग त्याला नीट करून मग फ्रीजमध्ये ठेवतो. तर तसं करायचं नाही आहे आपल्याला. तर कोथिंबीरला धुवायचं नाही आहे, स्वच्छ नीट करायचं आहे आणि मग असं थोडंसं पसरून ठेवून पेपरवर ठेवून मग कॅरीबॅगमध्ये घालून मग फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. मग आपली कोथिंबीर 8-10 दिवस टिकेल छानपैकी. तुम्ही हे ट्रिक्स नक्की करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. आणि परत तुम्हाला कुठल्या भाज्या बघायच्या ते पण सांगा नक्की. आणि माझ्या माय मॉम्स किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच.